की आज आमचे किरणदादा पाटील फ्रेश आहेत. आज सामना खेळायचा आहे. यानंतर एजिस्पोर्ट निंबवली टीम सोबत की आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. यष्टीरक्षण करायचं आहे, गोलंदाजी करायची आहे, संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. बघूया, सराव केला आहे स्पर्धेच्या 2 दिवस आधी. संतोष जोशी सर आलेत, क्रमांक P1 चा षटक घेऊन. तर ओमसाहेब पिसे संघाची सलामी जोडी आपण पाहतोय, डॉक्टर श्याम पाटील आणि सदानंद पाटील. पहिला चेंडू 10 वाज. हे ओमसाहेब पिसे संघाचे एक चांगले सलामीवीर, सध्याच्या सीझन मध्ये चांगले टच मध्ये आहेत, मात्र या स्पर्धेतून 0 वर बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश पाटील, पिसे संघाचा 12वा कॅप्टन श्यामजी पाटील. आपला प्रतिनिधी अथवा 12वा खेळाडू असेल तर आमच्या समालोचक कशामध्ये पाठवा प्लीज. गणेश पाटील खूप जुना चेहरा आहे, खूप मोठं नाव आहे ओमसाहेब पिसे संघामधून. या रेड कॅप फलंदाज गणेश पाटीलचं. संतोष जोशी सर, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर चेंडू. आज खंडू पाटील देखील आहेत इस्टनच्या मागे. क्या बात आहे. आज शिवनेरी स्पोर्ट आमने टीम देखील कंप्लीट टीम या अध्यक्ष चषकामध्ये उतरलेली आहे. दिव्याच्या स्पर्धेमध्ये खंडू पाटील नव्हते, विष्णू पाटील देखील नव्हते, मात्र आज विष्णू पाटील आहेत की नाही? आहेत. वा, चांगली टीम आहे. इथे बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी कव्हर पॉइंट रिझनला खेळले, चांगली फिल्डिंग. पहिली सिंगल ओमसाहेब पिसे संघासाठी या तिसऱ्या चेंडूवर आलेली आहे. आणि एक बाद एक अशी सुरुवात ओमसाहेब पिसे संघाची. संतोष जोशी राऊंड द विकेट. इथे बघूया, चेंडू देखील हवेमध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक खूप दुरून चाललेत, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू चालला हवाई सपार, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, चांगला फटका सदानंद पाटीलने खेचलाय, कारण की त्यांनी पहिले 3 चेंडू अगदी पाहिले होते की गोलंदाज संतोष जोशी सर कुठे टाकतायत. नॉन स्ट्राईकचा फलंदाज जर हुशार असेल तर तुम्ही त्या गोलंदाजाच्या टप्प्यावर नजर ठेवू शकता. हा फायदा झालाय सदानंदला. कमी गतीने चेंडू फेकलाय. इथे देखील चेंडूला डीप मिड विकेट रिझनला उडवलाय, झेल केलाय, धरतीला दान. इथे जीवनदान दिलाय सदानंदला आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. संतोष जोशी सर थोडेसे नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकावर, कारण की असे झेल तुम्ही ड्रॉप केले तर गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही आहात. इथे झेल सोडला, धावा देखील 3 दिलेत, धावसंख्या 10. शेवटचा चेंडू आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ आणि आता शेवटचा एक चेंडू संतोष जोशी गणेश पाटीलसाठी. इथे हा फटका अगदी 20 मध्ये केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दुसरी धाव इथे सदानंद पाटील आणि गणेश पाटीलनं कंप्लीट केली. गुड रनिंग. 1 ओव्हर 1 बाद 12. श्याम पाटील जरी बाद झाले तरी धावा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अगदी समांतरक धावसंख्या म्हणता येईल ओमसाहेब पिसे संघाच्या फलकावरती. एक चौकार लागलाय, सॉरी एक षटकार लागला, एक सिंगल, एक डबल आणि एक तिहेरी, अशा 12 धावा 6 चेंडूमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात. आता पॉवर प्लेचा ओव्हर कंप्लीट झालाय आणि आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. यानंतर एजिस्पोर्ट निंबवली टीम आणि शेलोमाता वर्ल्ड टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार आहेच आहे. नक्कीच या स्पर्धेला तिसऱ्या रात्रीमधून देखील वळगावचे उद्योजक उद्योगपती
आणि ज्यांच्या नावाने आपण हा अध्यक्ष चषक पाहतोय भानुदास शेठ भोईर यांची उपस्थिती आपल्याला मान्यवर कक्षामधून पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये ज्या 4 सुंदर ट्रॉफी आहेत हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. गोलंदाज मनोहर केनी, क्या बात आहे. पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय. सदानंद चांगला डिफेन्सिव्ह फटका केलाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 14. 7 चेंडू 1 बाद 14. दोन्ही टीम अगदी कंप्लीट टीम आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेतील या दोन्ही दादा टीम आहेत. कुठल्याही संघाला पराभूत करण्याची ताकद हा संघ ठेवत असतोय. वेलकम विजयजी गुलवी. इथे खंडू पाटील एसटी रक्षकांना झेल टिपून इथे सदानंद पाटील ची विकेट मेलवलेली आहे. अखेरकार गोलंदाज मनोहर केनीना धक्का नंबर 2 ओमसाई पिसे टीमला डीजे. वेलकम विजयजी गुलवी. एजी स्पोर्ट निंबावली एक चांगले स्टार खेळाडू आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि चालू सीझन मध्ये आज गुरुदत्ता मानकुली टीम चांगल्या लय मध्ये आहे. राहुल मालीना पहिल्या सामन्यातून सामनावीर पारितोषिक मिळवलाय. 4ही गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. अंकुश भाऊ पाटील, फलंदाज विनोद. ओमसाई पिसे संघाचा एक हा चांगला खेळाडू क्रमांक 4 वर. क्या बात आहे. चेंडूला अगदी पॉइंट रिझल्टला विनोदनं केला आहे. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला मनोहर केनीची पाहायला मिळाली. या लाईन अँड लेंथवर जेव्हा गोलंदाजी करतायत तेव्हा फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून नेहमीच वंचित ठेवला जातोय. धावसंख्या झाली 16. 1 ओव्हर 3 चेंडू धावा बनलेत 16 आणि गडीबाद झालेत 2. मनोहर केनी, क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू अगदी खेळपट्टीला तोलून मापून हा चेंडू टाकला होता. चांगला डिफेन्सिव्ह फटका विनोदनं खेळलेला आहे. आल्या आल्या 2 चेंडूमध्ये 4 वर विनोद जाधव. संघाची टोटल पोचली 18 वर. 18 धावा पहिल्या 10 चेंडूमध्ये आलेत. भूषण नरेश माली आमच्या मानकुलीचे सर्वांचे लाडके भाया आपलं देखील स्पर्धेमध्ये स्वागत. इथे बघूया अगदी हा कंट्रोल पूलचा फटका आहे. खंडू पाटीलना या इनिंगचा दुसरा उत्तम झेल टिपलाय आणि ते मोठी विकेट विनोद जाधवच्या रूपानं. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या ओव्हरमध्ये. खास करून मनोहर केनीच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत, 6 धावा दिलेत आणि 2 धक्के दिलेत ओमसाई पिसे टीमला. 18 वर 3. नवीन बॅटर मैदानामध्ये सनी पाटील आलाय. सनी पाटील ओमसाई पिसे संघाचा खूप जुना नाव. रामदास मात्रे, सनी पाटील. बघूया सनी पाटील देखील चालू सीझन मध्ये चांगल्या टच मध्ये आहेत. शलोमाता वाल टीम आणि एजी स्पोर्ट निंबावली ग्रुप डी मधून आपण हा पहिल्या फेरीचा दुसरा सामना पाहणार आहोत. सनी पाटील, छोटा पॉकेट बडा धमाका नेहमी सनी पाटीलने केलेला आहे. इथे बॅटला चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षक खंडू पाटीलच्या हातामध्ये विसावतोय. सलगचा दुसरा धक्का दिलाय मनोहर केनीना.
या ओव्हरमध्ये फलंदाज बाद. क्या बात आहे. मनोहर केनीनं 6 धावा दिल्या, 3 विकेट देखील घेतल्या. अगदी या ओव्हरमध्ये ओमसाई पिसे संघाला धक्के पे धक्का दे धक्का दिलेला आहे. पहिल्या ओव्हरला 12 होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 देत 3 गडी बाद केलेत. मिडल ऑर्डरमधले फलंदाज खेळपट्टीवर फलंदाजी करू शकले नाही आहेत, कारण की मनोहर केनीनं सुरेख गोलंदाजी या इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये केलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय युवराज, विनोद, चंदू, श्याम पाटील, सदानंद, गणेश पाटील, सनी पाटील असे चांगली बॅटिंग लाईनअप ओमसाई पिसे संघाकडे आहे. मात्र आज 12 चेंडूमध्ये फक्त 18 धावा आलेत आणि 4 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. भरत पाटील, देवीदास पाटील, नंदू पाटील, गावदेवी पिंपळघर आणि गावदेवी वडघर असा आपण ग्रुप सी चा सामना पाहणार आहोत. त्यानंतर मानकोली आणि कारिवली. आज खंडू पाटीलला कमालच केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 3 झेल टिपलेत या सामन्यातून. इथे तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर दिनेश दलवीच्या एक सिंगल धाव गणेश पाटीलनं पूर्ण केली. धावसंख्या 19 धावा. 13 चेंडूमध्ये 19 धावा आलेत. इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय. चेंडू चाललाय कव्हर गली क्षेत्रामधून. एक सिंगल धाव. नक्की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. मोठ्या फटके जेव्हा तुमचे येत नसतील तेव्हा तुम्हाला सिंगल डबलनं धावा घेणं महत्त्वाचं असतं. आणि इथे पहिले 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा आलेत. धावसंख्या 20. 14 चेंडूमध्ये 20 धावा. इथे हा चेंडू स्वेर असेल. खंडू पाटीलचे अपील बघा आपण. नक्कीच आतापर्यंत 3 चांगले झेल टिपलेत. हा चेंडू खराब आलाय. वाईटच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 21 धावा. 14 चेंडूमध्ये 21. अजूनही 10 चेंडूंचा खेळ ओमसाई पिसे संघाकडे शिल्लक आहे. हा फटका अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगली फिल्डिंग. दुसरी धाव जलद गतीने पूर्ण केलेली आहे. युवराज पाटील चांगला खेळपट्टीवर पलताना पाहायला मिळतोय. 23 धावा. 15 चेंडूमध्ये 23 आलेत. अजूनही 9 मध्ये नक्कीच 20 ते 25 धावा आल्या तर एक चांगली टोटल ओमसाई पिसे संघाकडून पाहायला मिळेल. बघूया इथे देखील चेंडू अगदी बॅटची कडा घेऊन कव्हर पॉईंट रिझनला सरसवतोय. इथे खंडू पाटीलला चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. थ्रो चांगला होता आणि अतिशय चांगला प्रयत्न खंडू पाटीलला देखील केलाय. वेलकम संतोष जोशी. धावसंख्या 25. 16 चेंडूमध्ये 25. इथे चेंडू हवेमध्ये. गोलंदाजांनी खंडून देखील प्रयत्न केले नाही आहेत. दुसरे धावेसाठी हा ना आणि अखेरकार इथे दुसरी धाव जरूर कंप्लीट केलेली आहे. तिसरीसाठी निघालेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. भागामभाग लाठी चार्ज क्रिकेट आपल्याला चेंडूवर पाहायला मिळाला आहे. तब्बल 3 धावा या चेंडूवर धावून पलून पूर्ण केलेत आणि धावसंख्या पोचलेली आहे ते 28 वर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हळूहळू धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये आज प्रत्येकाला एका मताला काय किंमत आहे आणि परीक्षेमध्ये एका गुणाला विद्यार्थ्याला माहिती आहे किती किंमत आहे. नक्कीच मित्रांनो, आज आपण काही महानगरपालिकेचे निर्णय बघितलेत आणि प्रत्येकाला एक एक मताची किंमत काय आहे ती मोजावी लागलेली आहे. असं विजयी
उमेदवारांचे आपण अभिनंदन करू आणि हरलेल्यांचे देखील कौतुक करू. पुढील 5 वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकदा चांगलं लोकसेवेचं काम करा. तुम्हाला लोक नक्कीच चांगलं मत देऊन विजयी करून देतील या शंका नाही आहे. इथे तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपला आहे आणि धावा बनलेत 32. तीन ओव्हर 32 बनलेत. डॉक्टर श्याम पाटील कॅप्टन म्हणून आता खुश असतील, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आलेत. अशा 3 ओव्हरमध्ये ओमसाई पिसे टीम 4 बाद 32. अभिनंदन सँडी, संदीप ज्युनियर, राहुल माली. आज पहिल्या सामन्यातून उत्तम खेळ राहिलेले आहे. यानंतर सामना असेल जय बजरंग कारिवली टीम बरोबर. तीन ओव्हर 32 शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन गोलंदाज झालेत महेंद्र केनी. चला यानंतर एजिस्पोर्ट निंबोली टीमचे कॅप्टन आणि शेलोमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भुईर नाणेफेकी कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. ग्रुप डी चा आपण दुसरा सामना पाहणार आहोत. पहिला सामना ग्रुप डी चा सुरू आहे. ओमसाई पिसे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. इथे पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझनला गणेश पाटीलनं खेळलाय. चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या 36 धावा. बघूया गणेश तिसऱ्या क्रमांकावर आलेत आणि अगदी चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतात. छत्तीस धावा जोडलेत 19 चेंडूमध्ये. अजूनही 5 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. चांगला चेंडू, अतिशय चांगली लाईन लेंथ आपल्याला या चेंडूवर महेंद्र केनीची पाहायला मिळाली. अगदी लेग कटर चेंडू पाहिला आपण. अतिशय चांगली गोलंदाजी, अगदी शॉर्ट रनअपनं राऊंड द विकेट. इथे पावलांचा वापर जरूर केलाय, मात्र चेंडू चाललाय एसटी रक्षक खंडू पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली वापशी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. इथे अजून एक चेंडू वलवलाय, फिरवलाय, मात्र खंडू पाटीलना हा चेंडू सोडला. इथे बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव. धावसंख्या 37. आता बघूया युवराजच्या वाट्याला 2 चेंडू आहेत. 2 चेंडू युवराज खेळतील की गणेश पाटील की एक नवीन खेळाडू येईल. महेंद्र केनेनं 4 चेंडू फेकलेत. एक चौकार, एक 22, अशा 5 धावा दिलेत. हा चेंडू डॉट आलाय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. लेग स्पिन गोलंदाजी आहे आणि 40+ क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही स्पिन गोलंदाजी टाकता तेव्हा कित्येक मोठ्या फलंदाजांना ही स्पिन गोलंदाजी खेळण्यासाठी मोठी अडचण निर्माण होताना आपण पाहिली आहे. चांगला फटका आपण पाहतो. इनफिल्डच्या वरून उडवला आहे. चेंडू चालला एका टप्प्याने सीमापार. शेवट युवराज पाटीलनं ओमसाई पिसे संघासाठी गोड केला आहे आणि धावा इथे बनलेत 41. 42 धावांचं लक्ष असेल शिवनेरी स्पोर्ट आमने टीम समोर हा सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. शेलोमाता वाल आणि एजी स्पोर्ट निंबावली. नक्कीच या स्पर्धेचे अध्यक्ष ज्यांच्या नावाने आपण मित्रांनो ही स्पर्धा पाहतोय, वळगावचे उद्योजक उद्योगपती आणि शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाचे सन्माननीय अध्यक्ष
नक्कीच नरेंद्रदादा पाटील आलेत, यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. चला विजयजी गुलवी, सीतारामजी गुलवी, आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे. वेलकम विजयजी गुलवी, एजी स्पोर्ट निंबावली आणि शेलोमाता वाल या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ असे आपण फाईट पाहणार आहोत. संजय भाऊ, तुम्हाला देखील विजयासाठी शुभेच्छा आहेत. दोन्ही कॅप्टनला आम्ही नाणेफेकी उडवण्याआधी या नाण्याची ओळख करून देतोय. एका बाजूला शेलोमाता 40+ वाल भिवंडीचा लोगो, तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2026 कोण आवाज येईल पाहुण्यांना मान दिलेला आहे. काय म्हणणं आहे? शेलोमाता वाल अशी कॉलिंग आणि एक्झिट तेच आलेलं आहे. क्या बात आहे. नाणेफेकी जिंकले. आपण देऊया दोन्ही कॅप्टनला प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ एक गिफ्ट मनगटी घड्याळ. क्या बात आहे. या स्पर्धेची चांगली संकल्पना. खूप खूप अभिनंदन नरेंद्रदा. तर नक्कीच विजयजी गुलवी हे आपण नाईट स्पर्धा खेळतोय. गुरुदत्त चौथा एरवा मानकुलीच्या केडानगरीमध्ये शेलोमाता 40+ वाल आयोजित अध्यक्ष चषकाची स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि एकंदर ती मानकुलीची केडानगरी, याबद्दल काय म्हणाल? नक्कीच शैलूमाता वर्ल्ड संघाने अध्यक्ष चषक जो लावला आहे, अतिशय खूप छान आयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि सर्व प्लेयर आपले सर्वच म्हणजे मित्रपरिवार आहे. या स्पर्धेत खेळायला आम्हाला संधी दिली ना. मानकोली ग्राउंडच्या बद्दल बोलायचं झालं तर आपल्या या परिसरात एकच असा ग्राउंड आहे का तिथे आपण हक्काने येऊन नाईट स्पर्धा खेळू शकतो. क्या बात आहे. नाणेफेकी जिंकलात, काय निर्णय घेताय? निर्णय राखून ठेवलाय, हरकत नाही आहे. दोन्ही कॅप्टनला देऊया मित्रांनो आपण शुभेच्छा. तर इथे ग्रुप डी च्या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून एजी स्पोर्ट निंबवली टीमच्या कॅप्टननं घेतलाय. निर्णय राखून ठेवलाय. नक्कीच आपण निर्णय यानंतर कळवूच. तत्पूर्वी जाऊया आपण समालोचन कक्षामधून ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. तिथे सज्ज आहेत आमचे परमित्र संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. वली आपण थेट मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 41 धावा पहिल्या डावामध्ये आपण पाहिल्यात. 42 धावांचं लक्ष ओम साई पिसे टीमने उभं केलंय शिवनेरी स्पोर्ट अमने टीम समोर. या 42 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संतोष जोशी विथ खंडू पाटील, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर पंढरी पाटील. मॅचला सुरुवात करा. 42 धावांचं लक्ष आहे. पाहूया सुरुवात कोणत्या टीमच्या बाजूने चांगली राहील. पंढरी पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला. फ्रंट लाईन षटक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेत. तर समोरच्या दिशेने आपण खंडू पाटीलला पाहतोय. चांगला फलंदाज आहे खंडू, मात्र गोलंदाज देखील चांगला आहे. समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी. एक्झॅक्ट काय घडलंय पाहूया. पंचांनी डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय.
पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का फलंदाज खंडू पाटील, नक्कीच हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. अगदी रिस्की रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु एक्झॅक्ट काय घडले पाहूया. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फलंदाज खंडू पाटील पॉपिंग क्रीज पासून भरपूर दूर आहेत, परंतु बॉल यष्ट्यांवर आदळलाय का हे आम्ही या ठिकाणी तपासतोय. यस, हाताने बेल्स ट्रिप केल्या होत्या, बॉल मात्र दूर राहिलाय. अर्थातच खंडू पाटील त्या ठिकाणी सेफ आहे. एक धाव देखील कंप्लीट. मात्रे सरांची देखील प्रशंसा आपण करूया, कारण सॉफ्ट सिग्नल त्यांनी देखील नॉट आउट दिला होता. तर यावेळेस समोर संतोष जोशी, चांगला फलंदाज नक्कीच आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचे योगदान राहील. बॉलिंग ट्रॅकवर पंढरी पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉलर्स देखील बॉलला पुढे ठेवला होता, मात्र कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. त्या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आलाय संतोष जोशीच्या बाट मधून. अकाउंट ओपन झालंय संतोष जोशीचं आणि संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली आहे. पंढरी पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक विनोद त्या ठिकाणी आहेत. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 42 धावांचा भाडलाक टीम शिवनेरी स्पोर्ट आमने या ठिकाणी करत आहेत. आपण पाहतोय शेलूमाता 140+ आयोजित अध्यक्ष चषक 2026 भानुदास शेठ भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या बलेस देखील ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक गणेश पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, मात्र गोलंदाज बॉल स्टॉप करण्याच्या प्रयत्नात, मात्र तो त्या दरम्यान वेल भरपूर होता. अगदी मैदानावर धुकं थोडं वाढलंय आणि त्या कारणास्तव बॉल कोणत्या दिशेने गेला होता हे समजलं नव्हतं. सिंगल मिला. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. के कडक फटका, बॉल सीमा रेषा पार. मिळतील 6 धावा, षटकार. कमालीचा स्ट्रोक त्या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट झाला. मोहर उमटली होती 6 धावांची. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. स्टेप आउट झाले होते फलंदाज
अगदी मिडल ऑफ द बॅट 6 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 42 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा धावफलकावर आहेत. पंधरा धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. 42 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र जगन्नाथ पाटील यांचा चेहरा चिंता वाढली आहे या ठिकाणी. टीम निंबावली आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंग ट्रॅकवर मधुकर बजागे. षटक क्रमांक दुसरा, षटकातील पहिला बॉल. अतिशय सुरेख होता, बीट केले त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि त्यानंतर मात्र कमबॅक आवश्यक आहे ओमसाई पिसे टीमला. षटकातील पुढचा बॉल मधुकर बजागे. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडी चुकी झाली विनोद जाधवच्या माध्यमातून आणि त्या चुकीचं रूपांतर अधिक धाव. 2 धावा या बॉलवर आल्यात. वेलकम अतिश भामरे, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. टीम कारिवलीचे कॅप्टन, टीम निंबावलीचे कॅप्टन आणि टीम मानखोलीचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला युवराज आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. तीन बॉल टाकून झाल्यात. 3 धावा मधुकर बजागे या गोलंदाजाने खर्च केल्यात. 18 धावा धावफलकावर आहेत. 42चा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. सुरुवात भरपूर चांगली झाली होती आणि त्यानंतर कुठेतरी धावांवर रोख लावण्याचं काम मधुकर बजागे करतोय. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डावी स्टिक सोडून चेंडू हात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन अगदी चुकीची पाहायला मिळाली आहे. दिशेवर नियंत्रण देखील ठेवावं लागेल मधुकर बजागेला. खरं तर एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने भरपूर चांगल्या ओव्हर्सच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. परंतु या ठिकाणी देखील ओमसाई पिसे टीमला आवश्यकता आहे विकेट्स घेण्याची. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप जीवनदान संतोष जोशीसाठी. वेलकम अतिश. 2 धावा या बॉलवर. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 21 धावा धावफलकावर. टेनिस बॉल क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव अतिश भामरे या ठिकाणी जॉईन आहेत. याआधी आपण अतिश पाटीलला पाहिला होता. यावेळेस बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 13 बॉलचा खेळ बाकी आहे. मधुकर बजागे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. युवराज. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थ्रो खराब झालाय आणि बॅकअप देखील खराब पाहायला मिळतंय. परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट. आपल्या टीमने धावा ज्या आहेत ना त्या कमी बनवल्यात. हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे क्षेत्ररक्षकांना. खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप देखील चुकीचं पाहायला मिळालं आणि त्याच्याच कारणास्तव 2 धावा कंप्लीट झाल्यात. मधुकर बजागे यांचे हे षटक कंप्लीट. 9 धावा या षटकामध्ये आल्यात टीम शिवनेरी स्पोर्ट आमनेसाठी. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 24 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे.
थँक्यू डी जे आहे एकविरा साऊंड मधुर संगीत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला मिळालं. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर विनोद जाधव. अत्यंत महत्त्वाचं षटक, कारण या षटकानंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरत आहेत. तिसरं षटक, षटकातील पहिला बॉल. बिनबाद 24 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात आतापर्यंत टीम शिवनेरी स्पोर्ट आमनेच्या बाजूने. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल. सीमा रेषा पार. 4 की 6 यस षटकार आहे. 6 धावा मिळतील या ठिकाणी. अगदी रेग्युलर क्रिकेट खेळाडूंना देखील लाजवेल असा हा फटका. 20 धावा वैयक्तिक आतापर्यंत संतोष जोशीच्या बॅटमधून. 6 बॉल आतापर्यंत फेस केल्यात, तर त्या उलट खंडू 9 धावांवर खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. नशिबाची साथ, लक फॅक्टर टीम आमनेच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषा पार. अजून एक चौकार. मदतीने सामन्याचं रंगरूप या ठिकाणी बदलून टाकलंय संतोष जोशीने. पुढचा बॉल. या बॉलेस देखील मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. समीकरण आता मात्र भरपूर सोपं झालंय. 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये फक्त ना फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप. मौका भी दिया और चौका भी दिया. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. फक्त ना फक्त 4 धावा दूर आहे आमने संघ या स्पर्धेमधील पहिला विजय नोंदवण्यासाठी. याआधी चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजी देखील चांगली पाहतोय आपण, मात्र या वेळेस कमालीचा झेल. फलंदाज फेल. पहिली विकेट. संतोष जोशी बॅक टू द डगआउट. महत्वाची विकेट मिळाली आहे, मात्र कुठेतरी उशीर झालाय, कारण आता मात्र फक्त ना फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धावा विनोद जाधवने खर्च केल्यात. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. 3ऱ्या क्रमांकावरती टीमचे कॅप्टन मनोहर मैदानाच्या आतमध्ये. विनोद जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क हवत असं नाहीये. बॉल मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. 40 धावा धावफलकावर आणि आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये फक्त ना फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. धन्यवाद संदेश. मान्यवर कक्षामध्ये आपण आतिश विजय भांबरे यांना पाहतोय. नक्कीच शेलोमाता ग्रामीण क्रिकेट असो की भिवंडी ओपन
अतिशय चांगला खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट अतिश रे आणि त्याच्यासोबत या अध्यक्ष चषकासाठी ज्यांनी आपल्याला सुंदर मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी स्पॉन्सर केले आहेत, नक्षित एंटरप्राइजेसचे प्रोपायटर अक्षय विजय भुईर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेलोमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 मध्ये. धन्यवाद. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल मिळाली त्या ठिकाणी आणि या सिंगल सोबत स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एकदा कंपल्सरी काढावीच लागेल. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. अगदी विजय जवळजवळ सुनिश्चित झाला या ठिकाणावरनं. टीम शिवनेरी स्पोर्ट आमनेचा षटकातील पुढचा बॉल. अतिशय कमालीचा स्ट्रोक, अप्रतिम फटका, विजयाचा ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार. साई पिसे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने फेकलं होतं एक षटक, एक विकेट घेतली होती आणि फलंदाजी करत असताना ठोकल्या होता 28 धावा. नाव आहे संतोष जोशी. टीम निंबावली आपला डिसिजन. फलंदाजी संतोष जोशी आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर नेक्स्ट मॅच HG स्पोर्ट निंबावली विपक्ष शेलूमाता वल या दोन टीम मध्ये आहे. HG स्पोर्ट निंबावली टीमने टॉस जिंकलाय, फलंदाजी स्वीकारली आहे. तर गोलंदाजीसाठी शेलूमाता वल टीमला इन्व्हाइट केलंय. आपण मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी देऊया. आपल्यामध्ये सन्माननीय अक्षय भोईर उपस्थित आहेत. नक्षित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या आहेत. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला संतोष जोशी सर आपण या. चला शेलूमाता वल संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी सन्माननीय शेलूमाता 40+ वर्ल्डचे अध्यक्ष भानुदास शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. हे आपण पाहू शकता. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वीकारत असताना संतोष जोशी सर. त्यानंतर अतिश बोंबरे आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे अक्षय भोईर आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. यस अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे वॉच ते देखील द्या अक्षय भोईर. यस वॉच देखील द्यायचा आहे. वेल प्लेड संतोष जोशी सर. पुढील मॅचसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आणि आता मात्र आपण वळूया पुढच्या मॅचच्या दिशेने. एका बाजूला HG स्पोर्ट निंबावली तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय शेलूमाता वल. या टॉस निंबावली टीमने जिंकलाय, फलंदाजी स्वीकारली आहे. तर गोलंदाजीसाठी शेलूमाता वल टीमला इन्व्हाइट केलाय. या मॅचची सुरुवात आपण ऐकूया द वॉइस ऑफ मानकोली भिवंडी आमचे मित्र कालीराम केनी. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. मित्रांनो आपण पाहत आहेत शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषक 2026 ची आजची तिसरी रात्र आणि नक्कीच पहिल्या फेरीचा हा 6वा सामना आपण पाहतोय. HG स्पोर्ट निंबावली आणि शेलूमाता वल नाणेफेकी जिंकून इथे फलंदाजी